मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज मित्रांनो, आज आपण इकॉनॉमिक्समधील पॉवर्टी हा टॉपिक बघणार आहोत. बघा मित्रांनो, आपण या अगोदर म्हणजे सेशन जसं सुरू झालेलं आहे 7 मे पासून, आता काल टेक्निकल प्रॉब्लेम झाला म्हणून आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही. 9 तारखेचा व्हिडिओ आपण 10 तारखेला टाकत आहोत. तरी आता या पॉवर्टीवरील जो व्हिडिओ आहे हे बघा, लक्षात घ्या मित्रांनो, हा पॉवर्टी जो टॉपिक आहे, हा पॉवर्टी टॉपिक माझा शिकवून झाल्यानंतर तुम्हाला 100% मी गॅरंटी देतो मित्रांनो की यावरला तुमचा आजपर्यंतचा कुठलाही प्रश्न किंवा येणारा भविष्यातला प्रश्न तुमचा चुकणार नाही याची शाश्वती मी देतो. फक्त जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऐकणार आहात तेव्हा वही आणि पेन घेऊन नोट्स काढण्याचा प्रयत्न करा, आणि जेव्हा तुम्ही काळजीपूर्वक व ऐकून नोट्स काढाल त्यानंतर कुठलाही प्रश्न तुम्हाला अडचण जाणार नाही, निश्चित. ओके, बघा आता, तर हा पॉवर्टी जो टॉपिक आहे, तर पॉवर्टी हा जो आहे टॉपिक, हा राज्यसेवा प्रीला एखादा दुसरा प्रश्न येतो. जसं बघितलं असेल की यावर्षी राज्यसेवा मुख्यला 19 मध्ये प्रश्न काय विचारला होता, तर काय विचारला होता, गौरव दत्ता असतील किंवा मग दांडेकर वरत असतील, जोड्याजोडामध्ये प्रश्न विचारला होता, तो रद्द झालाय. राज्यसेवा मेन्सला 2 ते 3 प्रश्न विचारले आहेत मित्रांनो, तेंडुलकर समितीवर विचारलेले आहेत. त्यानंतर PSI STI ASO पूर्व एक 2 प्रश्न येतात. त्यानंतर STI हा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे. STI आणि राज्यसेवा मेन्स याचा गाभा, राज्यसेवा मेन्स, STI आणि फॉरेस्ट मेन्सला आणि STI मेन्सला आणि राज्यसेवा मेन्सला याचा जास्तीत जास्त याच्यावर प्रश्न येतात. कधी कधी 3 येतात, कधी 4 येतात. आता 3 प्रश्न पकडला तर 6 मार्क झाली मित्रांनो मेन्सचे, राज्यसेवेची. अशा प्रकारे फॉरेस्टला बघितलं असाल तुम्ही, फॉरेस्ट 19 मध्ये जवळजवळ 3 ते 4 प्रश्न विचारलेत. किमान गरजा न भागवण्याची क्षमता याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जवळजवळ आजपर्यंत या पॉवर्टी याच्यावर प्रश्न जवळजवळ 74 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. 2011-12 पासून जर पकडलं तर जवळजवळ 74 क्वेश्चन्स या पॉवर्टी या टॉपिकवर आलेले आहेत. तर बघा, आणि हे सगळी क्वेश्चन्स मी प्रॉपरली बघूनच आज तुम्हाला पॉवर्टी टॉपिक घेण्यासाठी आज हे करत आहे मित्रांनो. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज मी ज्या ठिकाणी आहे त्या मोठ्या प्रमाणात इथं ऊन आहे, आणि एवढं सगळं असताना मी आज दिवसभर तुमच्यासाठी सगळ्या नोट्स हे करून हा शिकवण्याचा प्रबंध करत आहे मित्रांनो. त्यामुळं काळजीपूर्वक ऐकून याचे नोट्स काढून याचा फायदा करून घ्या. परीक्षा कधी होईल सर, परीक्षा कधी होणार आहे, होईल का यावर्षी, पदभरती होईल का, अशी प्रश्न विचारू नका मित्रांनो. आणि जर परीक्षा उद्याच झाली किंवा 2 महिन्यात झाली, 3 महिन्यात झाली, तर तुम्ही अजूनही समजा सज्ज नसाल तर मात्र तुमच्या हातातून ही संधी निघून जाईल. आणि हे निघालेल्या ॲड्सचा संधीचा फायदा घ्या मित्रांनो, आणि याच्यानंतर तुम्हाला जागा निघतील याची शाश्वती नाही. मी आता टू द पॉईंटवर येतो. पॉवर्टी या टॉपिकवर बघा, लक्षात घ्या मित्रांनो. पॉवर्टी म्हणजे काय की गरिबी, दारिद्र्य. मग आता दारिद्र्य जे आहे, दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्य म्हणजे काय की दारिद्र्याची संकल्पना वेगवेगळ्या राष्ट्रात वेगवेगळी वापरली जाते. जशी पॉवर्टी म्हणजे बघा गरिबी, दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्य 2 प्रकारचं आहे. ओके, जसं कुठलं दारिद्र्य आहे, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टी, बरोबर. ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि काय रिलेटिव्ह पॉवर्टी, या पॉवर्टीचे 2 प्रकार झाले, बरोबर. आता मग देशामध्ये, आपल्या देशामध्ये कुठली पॉवर्टी वापरतात, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, मग किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य होय. याला संपूर्ण दारिद्र्य देखील मराठीमध्ये म्हणतात, पण इंग्लिशमध्ये तुम्ही ॲब्सोल्यूट पॉवर्टी हा लक्षात ठेवू शकता. लक्षात, म्हणजे बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले बघा, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य होय, बरोबर. म्हणजे बघा, किमान मूलभूत गरजा काय आहेत आपले, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण वगैरे, बरोबर. किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता किंवा अभाव, या किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याचा अभाव म्हणजे काय, दारिद्र्य होय, निरपेक्ष दारिद्र्य होय, बरोबर. भारतामध्ये काय वापरलं जाते, निरपेक्ष दारिद्र्याचा वापरला जाते. मग निरपेक्ष दारिद्र्यासाठी भारतामध्ये काय काय वापरलं जाते, MPC, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर, हे निकष वापरले जातात. प्रतिमाह उपभोग्य खर्च किंवा प्रतिदिन दरडोई
उपभोग्य खर्च याचा वापर केला जातो. मग आता हे जे भारतामध्ये जे निरपेक्ष दारिद्र्य वापरलं जातं, निरपेक्ष म्हणजे काय हो, की आता उदाहरणार्थ समजा म्हणजे आपला दारिद्र्याची रेषा काय सांगितली आहे रंगराजन पॅनलनुसार, ग्रामीण भागामध्ये किती सांगितलंय आणि शहरी भागामध्ये किती सांगितलंय. समजा शहरी भागामध्ये किती सांगितलंय 1407 रुपये, बरोबर. मग आता 1407 रुपयाला काय की दारिद्र्य रेषा आहे. मग या दारिद्र्य रेषेच्या खाली जे 1407 रुपयेच्या खाली जे आहेत ते सगळे काय झाले, बीपीएल झाले. आणि या 1407च्या वर जे असतील ते काय झाले, एपीएल, अबोव्ह पॉवर्टी लाईन, आणि खाली येते बिलो पॉवर्टी लाईन. म्हणजे हे दारिद्र्य रेषा ॲब्सोल्यूट रेषा ठरवलेली आहे की एवढ्या रुपयापेक्षा कमी कमवणारे म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य, बरोबर. पण आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, उत्पन्नाच्या पातळीनुसार, बरोबर. त्याच्या तुलनेत मी गरीब आहे, याच्या तुलनेत मी श्रीमंत आहे, बरोबर. अंबानीच्या तुलनेत निश्चितरित्या कुठलाही व्यक्ती गरीबच असू शकतो, बरोबर, जवळपास इंडियामधला, बरोबर. म्हणजे अंबानीच्या तुलनेत किंवा मग एखाद्या तुलनेत एखादा गरीब असणे म्हणजे त्याला काय रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतात. उत्पन्न पातळी आणि उत्पन्नातलं वितरण हे काय दाखवते, सापेक्ष दारिद्र्य दाखवतं. म्हणजे एखाद्याच्या तुलनेत म्हणजे काय, वितरणाच्या आधारावर. मग सापेक्ष दारिद्र्य प्रत्येक देशात आढळते, बरोबर. पण निरपेक्ष दारिद्र्य भारतामधली पॉवर्टी लाईन अमेरिकेमध्ये असू शकते, नसू शकते, बरोबर. पण प्रत्येक देशात काय असणार, सापेक्ष दारिद्र्य असणारच, बरोबर. आता उत्पन्न पॉवर्टी म्हणजे देखील निरपेक्ष दारिद्र्यच आहे बघा एक प्रकारे. उत्पन्न दारिद्र्य म्हणजेच काय, किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची क्षमता म्हणजेच काय, उत्पन्न पॉवर्टी. इन्कम पॉवर्टी म्हणजे काय, किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची क्षमता म्हणजे दारिद्र्य होय. बघा आता किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची क्षमता, हे बघा जीवनाच्या किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. हे बघा याला फॉरेस्ट 2019ला याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो. कशावर, किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता म्हणजे दारिद्र्य होय, याच्यावर प्रश्न कधी आलेला आहे, फॉरेस्ट 2019ला प्रश्न आलेला आहे, बरोबर. तसंच राज्यसेवा पूर्व 2018ला याच्यावर विचारलेला आहे. किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची क्षमता म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य होय का सापेक्ष दारिद्र्य आहे काय, असा प्रश्नही विचारलेला आहे. आलं लक्षात. आता बघा पॉवर्टीसाठी आपण असं म्हणजे ज्या आधार गोष्टी जर बघितल्या तर पॉवर्टीसाठी दुष्टचक्र वगैरे, पॉवर्टीचं दुष्टचक्र वगैरे कोणी मांडलंय, रँगने नर्स. आता हे कुठे आहे हो मित्रांनो, आता रँगने नर्सवर कुठं विचारलंय, फॉरेस्ट 2017ला. म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र कोणी मांडलं असा प्रश्न विचारला होता बघा, दारिद्र्याचं दुष्टचक्र. आता याच्यात थोडंसं आपण जाऊ की दारिद्र्याचं दुष्टचक्र कोणी मांडलेलं आहे, रँगने काय नर्स. कुठं विचारलाय हा, फॉरेस्टला विचारलाय बघा. फॉरेस्ट मेन 2017ला प्रश्न विचारलाय. काय विचारलाय, दारिद्र्याचं दुष्टचक्र. मग हे कुठला विचारलाय हो, कुठं आहे हा दारिद्र्याचं दुष्टचक्र, याला बॅलन्स थेरी देखील यांनी मांडलेली आहे बघा. रँगने नर्स हा 11वीच्या जुनं जे पुस्तक आहे 11वीचं इकॉनॉमिक्सचं, त्या पुस्तकात आहे बघा, दारिद्र्याचं दुष्टचक्र रँगने नर्स यांनी मांडलंय असं स्पष्टरित्या दिलेलं आहे, बरोबर. आपण टेक्स्टबुक देखील बघत नाही, टेक्स्टबुक बघितला त्याचा फायदा होतो. म्हणजे राज्यसेवा मेन्सचे विद्यार्थी असतील किंवा STI मेन्स करणारे विद्यार्थी 11वीचं स्टेट बोर्ड निश्चितरित्या वाचलं पाहिजे. ओके, लक्षात आलं. त्यानंतर बघा, आणि दारिद्र्याच्या समुद्र बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही असं देखील कोणी म्हणलेलं आहे, स्वामीनाथन यांनी म्हणलं आहे बघा. दारिद्र्यरूपी समुद्र बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही. काय म्हणजे एखादा म्हणजे देश काय, त्यांचं म्हणणं काय की दारिद्र्यामध्ये आपण आनंदाने जगू शकत नाही. त्यांनी उपमा दिली की समुद्री बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, असं कोणी MS स्वामीनाथन यांनी म्हणलेले आहे. आता हेही माहीत असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच वेळेस जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पडले आहे. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल ऑफ इंडिया हे कुणाचं आहे, दादाभाई नौरोजी यांचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि पहिल्यांदाच त्यांनी काय केलं आहे की दारिद्र्य त्यांच्या या पुस्तकामध्ये 1867-68 मध्ये त्यांनी काय केलं आहे, दारिद्र्य रेषा मांडली आहे. 18 ते 25 रुपये या दरम्यान त्यांनी दारिद्र्य रेषा सांगितलेली आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता बघा दारिद्र्याची संकल्पना या दोन झाल्या. दारिद्र्याचे प्रमाण मोजण्यासाठी आपण दारिद्र्य रेषा याचा वापर करतो. काय करतो हे बघा, आता दोन प्रकार कळले असतील, सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य काय आहे, उत्पन्न पातळी आणि उत्पन्न वितरण, बरोबर. उत्पन्न पातळी आणि उत्पन्न वितरण या दोन गोष्टीवर डिपेंड असते बघा. उत्पन्नाची काय पातळी आणि वितरण या दोन गोष्टीवर काय असतो, दारिद्र्याचं योग असतो बघा. निरपेक्ष दारिद्र्याचं सांगितलं तुम्हाला, किमान उत्पन्न आणि किमान खर्च क्षमता. आता किमान उत्पन्न म्हणजेच काय,
आपण बघितलं MPC मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. ओके, हे याच्यावर आधारित असते. ओके, त्याच्यानंतर बघा आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे हे दारिद्र्य ठरवायचं आहे. किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता म्हणजे दारिद्र्य. मग किमान मूलभूत भागविता म्हणजे हे 1407 रुपये कशाच्या आधारावर काढले? घरगुती उपभोग खर्च. मग घरगुती उपभोग खर्च कोण काढतंय? NSSO. NSSOच्या सॅम्पल सर्वेच्या आधारे काय केलं जाते? हे NSSOच्या आधारे काय केले जातात? आकडेवारी जमा केली जातात. मग NSSO यासाठी काय वापरते? कुठली आकडेवारी? त्यांनी वेगवेगळ्या फेरीच्या माध्यमातून दर 5 वर्षांनी त्यांनी काय केलं जाते? वेगवेगळ्या फेऱ्यांच्या माध्यमातून हे काय केले जातात? बघा आता रिकॉल पिरियड्स घेतले जातात. URP असेल, MRP असेल, MMRP. NSSO कशासाठी? घरगुती उपभोग खर्चाच्या सर्वेक्षणासाठी याचा वापर करते. बघा बघा आता पॉवर्टीचे 2 प्रकार सांगितले, सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य. हे लक्षात ठेवा. किमान मूलभूत गरजा भागवता येण्याची क्षमता, न भागवता येण्याची क्षमता म्हणजे दारिद्र्य होय. इथं तुम्हाला कळालं असेल. बघा आता याच्यानंतर आपण काय बघू की या किमान उपभोग्य गरजा म्हणजे दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी मग NSSOचं काय केलं जातात? उपभोग्य खर्चाच्या आधारावर जी आकडेवारी जमा केली जाते त्याचा वापर केला जातो. बघा NSSOच्या कुठल्या? NSSOच्या काय? घरगुती NSSOच्या घरगुती उपभोग खर्चाच्या आधारे काय केले जाते? काय बघा आता ती कुठले काय वापरते NSSO? बघा आता URP युनिफॉर्म रिकॉल पिरियड, त्यानंतर MRP मिक्सर रिकॉल पिरियड, नंतर MMRP मॉडिफाईड मिक्सर रिकॉल पिरियड. ओके, मग आता URP म्हणजे काय? युनिफॉर्म रिकॉल पिरियड. आता युनिफॉर्म रिकॉल पिरियडमध्ये किती दिवसाचं असते? बघा 30 डेज म्हणजे 30 दिवसाचा. आता 30 दिवसामध्ये काय करतो आपण? 30 दिवसामध्ये जेवढे बी उपभोग्य करणाऱ्या वस्तू घेतो सर्व उपभोग्य वस्तूंचा समावेश 30 दिवसामध्ये आठवून तो काय सांगायचा असतो? आठवून सांगायचा असतो. बघा लक्षात घ्या. मग आता याचा वापर कधीपासून सुरू झाला? 1993-94 पासून आपण काय करतो आपण? तर URPचा वापर करतो. कधीपासून? 1993-94 पासून URP MRPचा वापर करतो. 99-2000 पासून MRPचा वापर करतो आणि 2009 आणि 2010 याचा वापर करतो MMRP म्हणजे मॉडिफाईड. आता बघा URP म्हणजे काय? युनिफॉर्म रिकॉल पिरियड. युनिफॉर्म रिकॉल पिरियड किती दिवसाचा असतो? 30 डेज. 30 डेजमध्ये काय? मग 30 डेजमध्ये आपण आठवायचं की किती आपण उपभोग्य वस्तू, सर्व उपभोग्य वस्तू कुठल्या कालावधीतल्या आठवून सांगायच्या? सर्व उपभोग्य वस्तू. ओके, कुठल्या? 30 डेजमध्ये. आता MRP म्हणजे काय? मिक्सर रिकॉर्ड पिरियड. मिक्स म्हणजे 2 असणार, बरोबर? मिक्सर रिकॉर्ड पिरियड. मग याच्यामध्ये किती कालावधी असतो? बघा आता मित्रांनो, कालावधी किती असतो? 35 डेज अँड 30 डेज. बरोबर? कोणकोणते कालावधी असतात? 35 डेज आणि 30 डेज. आता 35 डेजमध्ये काय असतं? बघा गैरखाद्य वस्तू. म्हणजे आता 5 प्रकारच्या गैरखाद्य वस्तू असतात 35 डेजमध्ये. म्हणजे कुठल्या? की ज्या टिकाऊ असतात. टिकाऊ वस्तू, कपडे, चपला वगैरे सगळ्या ज्या असतात टिकाऊ वस्तू ज्या आहेत ते 35 डेजमध्ये 1 वर्षामध्ये येतात. कुठल्या येतात? बघा 5 प्रकारच्या वस्तूमध्ये कपडे असतील, चपला असेल, टिकाऊ वस्तू असेल, आरोग्य आणि हेल्थ असेल आणि इतर वस्तूसाठी 30 दिवसाचा. बरोबर? बघा आता कुठल्या प्रमुख वस्तू, कुठल्या गैरखाद्य वस्तू? जसं आपण कपडे म्हणतो, चपला म्हणतो, बरोबर? अशा कुठल्याही जे गैरखाद्य वस्तू आहेत 365 डेज आणि इतर वस्तूसाठी काय? 30 डेज. ओके, आणि आता MMRP म्हणजे काय? मॉडिफाईड मिक्सर रिकॉल पिरियड आहे. म्हणजे मिक्सर रिकॉल पिरियड आहे म्हणजे काय? 365 डेज बी आहे आणि 30 डेज पण आहे, बरोबर? हे जर मिटवलात MRP म्हणजे काय आहे? की सेम आहे. मिक्सर रिकॉल पिरियड म्हणजे 365 डेज आहे आणि 30 डेज आहे. मग उरले काय? 7 डेज ॲड करा. मॉडिफाईड. आता मॉडिफाईड सेम 365 डेजमध्ये सेम गैरखाद्य वस्तू, कपडे, चपला वगैरे येतील. इतर वस्तूंसाठी 30 डेजच्या येतील आणि 7 डेजमध्ये अशा गोष्टी येतील जे टिकणारे नाहीत, बरोबर? अंडी असेल, मांस असेल, या गोष्टी काय येतील? 7 डेजमध्ये येतील, बरोबर? 7 दिवसामधल्या काय रिकॉल पिरियडमध्ये काय येतील? की अंडी, मांस वगैरे यांचा समावेश होतो. बघा आता लक्षात घ्या. NSSO काय करते? एक वेगवेगळे रिकॉल पिरियड्स वापरते. URP असेल, MRP असेल, MMRP असेल. जसं आपण बघितलंय रंगराजने आणि MMRPचा वापर केलेला आहे. त्यानंतर
तेंडुलकरनं MRPचा वापर केलेला आहे आणि लकडावाला समितीनं काय केलं आहे, URPचा वापर केलेला आहे. बरोबर, URP आणि MRPचा वापर लकडावाला कमिटीनं केलेला आहे. आणि जो यांनी आहे कुठला रंगराजन पाटलांनी MMRPचा वापर केला आहे. म्हणून MMRPचा वापर केल्यामुळं रंगराजनच्या तुम्ही कमिटीनुसार काय करू शकता, रंगराजनच्या शिफारशीनुसार तुम्ही 2009, 10 आणि 11-12 यांची आकडेवारी काढू शकता, पण 4-5 ची आकडेवारी काढू शकत नाही. का तर MMRPचा वापर सुरू कधी झालेला आहे 9 आणि 10 साठी, म्हणून वापर करता येत नाही. आणि MRPचा वापर तेंडुलकरनं केल्यामुळं, लक्षात घ्या मित्रांनो, तेंडुलकरनं वापर केल्यामुळं त्या तेंडुलकरला 4-5 ची बी आकडेवारी काढता येते, 9-10 ची काढता येते आणि 11-12 ची आकडेवारी काढता येते. जरी तो 2005 ला स्थापन झालेला असला, 9 ला अहवाल दिलेला असेल, तरी त्यांनी 4-5 ची असेल, त्यानंतर काय 9-10 ची असेल, 11-12 ची आकडेवारी काढलेली आहे. पण यांना 4-5 ची आकडेवारी काढता येत नाही. का तर यांनी MMRPचा वापर केलेला आहे. बरोबर. आणि बघा लक्षात घ्या, URP मध्ये काय 30 डेज, MMRP मध्ये 365 आणि 30 डेज आणि 7 डेज आणि 365 आणि 30 डेज सेम आहे. त्याच्यामधले 365 डेज ओके, इथल्यासारखं सेम. कळलं तर लक्षात घ्या. NSSच्या घरगुती उपभोग खर्चाच्या आधारे आपण काय करतो, वेगवेगळे रिकॉल पिरियड्स वापरतो. त्यानंतर बघा आता मित्रांनो, दारिद्र्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं काय, आता बघा तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल, पॉवर्टी म्हणजे काय, दारिद्र्य. मग देशामध्ये दारिद्र्याचा कुठल्या प्रकार आहे, दारिद्र्य म्हणजे काय की किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता म्हणजे दारिद्र्य होय. दारिद्र्यात आपण सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य बघितलं आहे. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, रिलेटिव्ह पॉवर्टी, तुमच्या तुलनेत मी गरीब आहे, माझ्या तुलनेत तू श्रीमंत आहेस, असे हे सापेक्ष दारिद्र्य झालं. म्हणजे उत्पन्नाची पातळी असेल, उत्पन्नाचं वितरण असेल. आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय, ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय की किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची क्षमता म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी झाली. ॲब्सोल्यूट पॉवर्टीसाठी वेगवेगळे निकष आपल्या देशामध्ये वापरले जातात. जसं PD ओझा कमिटीनं सांगितलंय 6061 मध्ये, काय सांगितलंय, MPC मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर हे देखील त्यांनी काय केलंय, फर्स्टली इंट्रोड्यूस केलेलं आहे. बरोबर. मग आता त्याच्यानंतर काय की या निकष काढण्यासाठी मग आपण वेगवेगळे काय रिकॉल पिरियड्स वापरतो. NSSच्या घरगुती उपभोग खर्चाच्या आकडेवारी आधारे ही दर 5 वर्षाला यांनी वेगवेगळ्या फेरीच्या माध्यमातून करतात. जसं URP असेल, MRP असेल आणि MMRP असेल. ओके, आता हे कळालं तर इथे समोर आता बघा मित्रांनो, आता मग हे काय करते, याच्या आकडेवारीच्या आधारे काय केलं जातं, कुठल्याही कमिटीज काय करते की या आकडेवारीचा अभ्यास करून देशामध्ये दारिद्र्य किती आहे हे मोजते. मग दारिद्र्य मोजण्यासाठी किंवा दारिद्र्य देशामधलं कमी करण्यासाठी महत्त्वाचं काम मायबाप म्हणून म्हणजे नोडल एजन्सी म्हणून काम कोण करते, प्लॅनिंग कमिशन करते. बघा मित्रांनो, कोण करते, प्लॅनिंग कमिशन. आता सध्या नीती आयोग कोण करते, नीती आयोग. म्हणजे दारिद्र्य दूर करण्यासाठी, दारिद्र्य कमी करण्यासाठी, दारिद्र्यासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्य कोण करते, पूर्वी प्लॅनिंग कमिशन करायचं, आता कोण करते, आता PC म्हणजे प्लॅनिंग कमिशन हे कार्य करते. नोडल एजन्सी म्हणून कोण कार्य करते, का महत्वाचं आहे बघा लक्षात घ्या. नोडल एजन्सी म्हणून कार्य कोण करते, प्लॅनिंग कमिशन करते. बरोबर. पूर्वी कोण करायचं, प्लॅनिंग कमिशन, आता नीती आयोग करते. ओके, बघा आता म्हणजे नोडल एजन्सी म्हणजे काय की दारिद्र्य म्हणजे देशातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम राबवणे किंवा दारिद्र्य दूर करण्यासाठी किंवा दारिद्र्य देशातलं मोजण्यासाठी वेगवेगळ्या कमिटीज स्थापन करणे हे कुणाचं काम आहे, नोडल एजन्सी. बघा मित्रांनो लक्षात घ्या की जर दारिद्र्यावर जर प्रश्न विचारायचा असेल आयोगाला, तर ज्याला दारिद्र्याचं काम सरकारनं दिलेलं आहे त्यांनी इस्टॅब्लिश केलेल्या कमिटीजवरच प्रश्न असतात. म्हणजे काय की नोडल एजन्सी म्हणून दारिद्र्यासाठी कोण कार्य करते, प्लॅनिंग कमिशन. मग प्लॅनिंग कमिशननं स्थापन समित्या कोणकोणत्या आहेत, जसं अलग कार्यगट असेल, धनंजय गाडगीळ कार्यगट असेल, किंवा मग लकडावाला कमिटी असेल, किंवा तेंडुलकर असेल, किंवा रंगराजन पॅनल असेल, किंवा नीती आयोगाचा पनगडीय अहवाल असेल. हे काय आहेत, नीती आयोगानं ज्याला काम दिले त्यांनी ते काम कार्य केले आहे म्हणून याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. आता तुम्ही म्हणाल सर त्यातल्या तेंडुलकरवर जास्त विचारतात. नक्कीच तेंडुलकरवर जास्त विचारतात किंवा लकडावाल्यावर जास्त विचारतात. का मित्रांनो की रंगराजन पॅनलचा जो अहवाल आहे अजूनही काय केलं नाही, सरकारनं स्वीकारलेला नाही. बरोबर. मग आता तेंडुलकर कमिटीचा अहवाल सरकारनं स्वीकारलेला आहे, लकडावाला कमिटीचं स्वीकारलेलं आहे. म्हणून बघा ज्यांना हे काम दिले आहे नोडल एजन्सी म्हणून कुणाला दिले आहे, प्लॅनिंग कमिशनला. मग प्लॅनिंग कमिशननं स्थापन केलेल्या कमिट्या. मग आता बघा समित्या ज्या आहेत, समित्या कसं बघणार, म्हणजे ज्या समित्या आयोग वगैरे स्थापन झालेल्या आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं बघा या समित्या कशा पद्धतीने 2 प्रकारे बघितले पाहिजे. मी थोडक्यात तुम्हाला वर्णन करतो मित्रांनो, बघा लक्षात घ्या. तर मग अभ्यास करताना काय केलं पाहिजे,
खूप महत्त्वाचं आहे आणि काय केलं नाही पाहिजे. धरलं पॉवर्टी सगळंच वाचून काढ, अर्थ नाही. अभ्यासाच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे, मी 4 पेजेस वाटून काढले. काय? तेंडुलकरचे. आणि मला काय प्रश्न साधा विचारला, तेंडुलकरचा आणि लकडावाला याच्यामध्ये फरक काय आहे, रंगराजन आणि तेंडुलकरमध्ये फरक काय आहे रिकमेंडेशनमध्ये, सांगता येत नाही. शोकांतिका आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून महत्त्वाचं काय की रिकमेंडेशन काय आहेत आणि कुठली रिकमेंडेशन महत्त्वाची आहेत ज्याच्यावर आयोग पुन्हा पुन्हा प्रश्न विचारते. मग कुठल्या समित्यावरच प्रश्न विचारते पुन्हा पुन्हा, ते महत्त्वाचं आहे. बघा, प्लॅनिंग कमिशन किंवा नीती यांनी इस्टॅब्लिश केलेले अतिशय महत्त्वाचे आहेत, हे बघावंच लागणार आहे. बरोबर. त्यानंतर इतर कमिट्याज किंवा समित्या, इतर समित्या किंवा आयोग. आता इतर समित्या वगैरे आयोग कुठल्या लक्षात ठेवायचे हो, की ज्याला याला सोडून लक्षात ठेवायचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले बघायचे आहेत. अलग कार्यगट असेल, धनंजय गाडगीळ कार्यगट असेल, लकडावाला असेल, त्यानंतर तेंडुलकर असेल, रंगराजन असेल, पनगडिया असेल, आणि इकडं कुठली बघायची आहेत बघा मित्रांनो, ज्याचं काही वेगळं पण आहे. मग इथं काय लक्षात ठेवायचं की जे सगळ्यापेक्षा वेगळं आहे, म्हणजे ज्यांचे रिकमेंडेशन जे इतर कुठल्या मंत्रालयाने स्थापन झालेले असेल किंवा कुठल्या वेगवेगळ्या याच्याने स्थापन झालेले असेल, मग अशा कुठल्या समित्या बघायच्या ज्यांचे काय की रिकमेंडेशन वेगळे आहेत, किंवा ते काय आहेत की रिकमेंडेशन सगळ्यात कुठले काय फर्स्टली इंट्रोड्यूस केले. असं पीडी ओझा, आता जसं बघा राज्यसभा पूर्वला प्रश्न विचारलेला आहे की पीडी ओझा कमिटीनं काय केलेलं आहे, खालीलपैकी डॅडॅश त्यांचे निकष ठरवले आहे. कुठलं? मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर फर्स्टली इंट्रोड्यूस बाय पीडी ओझा कमिटी 1961. बघा, आता बघा याच्यामध्ये कुठले कुठले लक्षात ठेवायचे. आता पीडी ओझा का सांगितलं मी तुम्हाला आता, पीडी ओझाच कमिटी का सांगितलंय, कारण पीडी ओझा कमिटीनं काय केलंय की एमपीसी ही याचा उल्लेख केलेला आहे. आता एमपीसी ही म्हणजे काय, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर फर्स्टली इंट्रोड्यूस बाय पीडी ओझा इन 1961. देन दांडेकर व रथ, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये घेणार आहे, लक्षात घ्या. मग दांडेकर व रथच का बघायचं की दारिद्र्य रेषा, म्हणजे दारिद्र्य रेषा ठरवण्याचा, म्हणजे दारिद्र्य रेषाची संकल्पना पहिल्यांदा मांडली कोण? दांडेकर व रथ 1971 यांनी पहिल्यांदा मांडलेली आहे. बरोबर. त्यानंतर हाशिम समितीनं का सांगितलंय की ग्रामीण ग्रामीण मंत्रालयानं, शहरी मंत्रालयानं हाशिम समिती आणि ग्रामीण मंत्रालयानं कुठली समिती स्थापन केली? एनसी सक्सेना समिती. मग एनसी सक्सेना समितीनं काय सांगितलंय की एनसी सक्सेना समितीनं असं सांगितलंय की एखाद्या कुटुंबातला सदस्य जर अपंग असेल तर त्याचं पूर्ण कुटुंब, तो कितीही श्रीमंत असो, त्याचं पूर्ण कुटुंब काय होईल? बीपीएल होईल, असे यांनी वेगळी रिकमेंडेशन केलेलं आहे. बरोबर. म्हणजे ज्यांनी वेगवेगळे रिकमेंडेशन केलेले आहेत त्यांचे बघणं गरजेचं आहे. मग हे दारिद्र्याच्या समित्या झाल्या. मग दारिद्र्य बघताना कुठल्या कुठल्या अँगलनं बघितलं पाहिजे, म्हणजे दारिद्र्य काय, दारिद्र्याच्या समित्या झालं की एखाद्या वेळेस समित्यावर प्रश्न विचारू शकतात किंवा दारिद्र्याच्या निर्देशांकावर प्रश्न विचारतात. मित्रांनो बघा, दारिद्र्याच्या निर्देशांक, मग दारिद्र्याचे निर्देशांक कुठले कुठले आहेत? उदाहरणार्थ बघा, एमपीआय ज्याची एचबीआयची जागा घेतली. बरोबर. मल्टी पॉवर्टी इंडेक्स, त्यानंतर पीजीआय पॉवर्टी गॅप इंडेक्स. आता हे जे आहेत हंगर इंडेक्स असतील. बरोबर. हे जे महत्वाचे दोन आहेत, ह्या दोन निर्देशांक आपल्याला बघणं गरजेचं आहे पॉवर्टी निर्देशांकाच्या दृष्टीनं. मग याच्याही पलीकडं पॉवर्टीसाठी अजून काय बघणं गरजेचं आहे मित्रांनो? बघा, तर आता पॉवर्टीचा याच्या पलीकडं पॉवर्टीसाठी काय, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी, इथं लिहितो मी, पॉवर्टी निर्मूलन करण्यासाठी सरकारचा त्रिआयामी दृष्टिकोन काय आहे, म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करते, म्हणजे कुठले कुठले आहेत? वृद्धिधारित दृष्टिकोन पूर्वी होता, म्हणजे आता काय आहे? आता समजा वृद्धिधारित दृष्टिकोन असेल किंवा किमान मूलभूत गरजांचा कार्यक्रम असेल किंवा काय प्रत्यक्ष दारिद्र्यावर हल्ला करून दारिद्र्याचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे राबवून, जसं एनआरपी असेल, एनआरपी म्हणजे काय, नॅशनल रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल किंवा आरएलजीपी असेल, वेगवेगळे मनरेगा असेल, याच्या माध्यमातून काय करते, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी डायरेक्टली काय करायचं की एखादा कार्यक्रम राबवून त्याच्या माध्यमातून दारिद्र्य दूर करून किंवा दारिद्र्य दूर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काय करणे, त्यांना संसाधनं उपलब्ध करून देऊन त्यांना काय करणे,
दारिद्र्याचा वर आणणे हे त्याचं कार्य आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून, लक्षात घ्या. म्हणजे दारिद्र्य कार्यक्रम देखील विचारू शकतात मित्रांनो. त्यानंतर काय विचारू शकतात, दारिद्र्याचे निर्देशांक विचारू शकतात किंवा समित्या आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतात. याच्या पलीकडे दारिद्र्याचा प्रश्न जाणार नाही, आलं लक्षात. मग आता आपल्याला काय बघायचंय की याच्यातला हळूहळू अलग कार्यगट असेल, धनंजय असेल, लकडावाला असेल, तेंडुलकर असेल, रंगराजन असेल आणि परगडिया असेल किंवा पीडीओजा इकडल्या कमिटीज वगैरे बघायच्या आहेत. याच्यानंतर मग या दोन गोष्टी आणि त्याच्यानंतर या निर्मूलनाच्या कुठल्या कुठले कार्यक्रम्स आहेत हे तुमचा योजना या टॉपिकमध्ये मी कव्हर करेल मित्रांनो, लक्षात. मग आता ह्या गोष्टी आता बघू आपण. बघा पहिल्यांदा अलग कार्यगट यांचा आपण शिफारसी वगैरे रिकमेंडेशन वगैरे बघू. कळालं असेल कसं आहे ते. प्लॅनिंग कमिशन पॉवर्टीवर काय विचारू शकतील की पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य म्हणजे काय, किंवा दारिद्र्याच्या दोन प्रकार जे आहेत, सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्यालाच आपण उत्पन्न दारिद्र्य वगैरे देखील म्हणतो. तर उत्पन्न दारिद्र्य काय, किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची क्षमता म्हणजे काय की दारिद्र्य होय. आणि दारिद्र्याचा वेगवेगळे निकष जे आहेत आपले, म्हणजे निकष म्हणजे याचा दारिद्र्य दूर करण्यासाठी म्हणजे दारिद्र्य रेषा, या दारिद्र्य रेषेसाठी दारिद्र्य रेषा म्हणजे देशामध्ये किती दारिद्र्य आहे हे मोजण्यासाठी, याचं प्रमाण मोजण्यासाठी एनएसएसचे आपण काय करतो, वेगवेगळे रिकॉल पिरियड्स वापरतो. यूआरपी असेल, एमआरपी असेल, एमएमआरपी असेल, म्हणजे याच्यात आपण यूआरपी वगैरे बघितले त्यामध्ये काय आहे, बरोबर. मग आता याच्या पलीकडं मग याचा वापर करून मग याचा नोडल एजन्सी म्हणून कोण कार्य करते प्लॅनिंग कमिशनसाठी. पूर्वी प्लॅनिंग कमिशन करायचं नोडल एजन्सी म्हणून पॉवर्टीसाठी, आणि आता नीती आयोग काम करते. मग आता या नोडल एजन्सी म्हणून कार्य करताना त्यांनी जे कमिट्या स्थापन केलेल्या आहेत प्लॅनिंग कमिशननं, त्या कमिट्या खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. यातल्या यात बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत तेंडुलकर कमिटीवर, बरोबर. आणि इकडं सगळ्यात जास्त प्रश्न दांडेकर व रथवर आहेत. मग लक्षात घ्या, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की लक्ष देण्यासाठी, कारण कंबाईनच्या विद्यार्थ्यांना तर हे खूप महत्त्वाचं आहे की तेंडुलकर आणि राज्यसेवा पूर्व किंवा राज्यसेवा मुख्यच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या की तेंडुलकर आणि दांडेकर वरच याच्यावर फिक्सली प्रश्न नक्कीच असतात त्यांना विचारायचा असेल तर. ओके बघा, नाहीतर मग MPI PGI वर जनरली प्रश्न विचारत नाहीत, पण यावर्षी राज्यसभेला विचारला होता, तो क्वेश्चन कॅन्सल झाला. गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हेल्यून यांनी ही संकल्पना PGIची मांडलेली आहे. बघा आता हे आपण एक एक बघू मित्रांनो. बघा आता काय आहे ते. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की नोडल एजन्सी म्हणून कोण कार्य करते, बरोबर. नोडल एजन्सी म्हणून कोण कार्य करते, कोण प्लॅनिंग कमिशन, आणि प्लॅनिंग कमिशननं स्थापन केलेल्या कमिट्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि त्यातल्या त्यात ज्या प्लॅनिंग कमिशननं स्थापन केल्यात आणि त्याचे रिकमेंडेशन सरकारनं स्वीकारलंय का, मग स्वीकारलं असेल तर त्याच्या रिकमेंडेशन महत्त्वाचे आहेत, लक्षात. म्हणून स्वीकारले त्याच्याच रिकमेंडेशन आपण बघणार आहोत, बरोबर. धनंजय गाडगीळ कार्यगट 1960-62 आपलं 1961-62. बघा आता धनंजय गाडगीळचा पहिला जो कार्यगट आहे नोडल एजन्सी प्लॅनिंग कमिशननं इस्टॅब्लिश केलेले. ओके, फर्स्ट जो आहे मित्रांनो, तर बघा आता फर्स्टली कोणता आहे, धनंजय गाडगीळ. धनंजय गाडगीळचं कार्यगट आहे, कधीच आहे 1962 याचं गाडगिळांचं आहे, 1962चं कार्यगट आहे. यांनी काय सांगितलंय बघा, यांचे रिकमेंडेशन काय महत्त्वाचे आहेत बघा मित्रांनो, की आता आपल्या याच्या हळूहळू समोर जायचं आहे, बरोबर. मग आता धनंजय गाडगीळनं काय सांगितलं आहे की उपभोग्य खर्च ग्रामीणमध्ये काय 100 रुपये. बघा आता उपभोग्य खर्च किती सांगितले यांनी, उपभोग्य खर्च किती सांगितलंय ग्रामीणमध्ये आणि शहरीमध्ये. बघा ग्रामीणमध्ये काय सांगितलंय त्यांनी 100 रुपये, म्हणजे 100 रुपये म्हणजे किती, 5 व्यक्तीच्या कुटुंबासाठी 100 रुपये, 5 व्यक्तींच्या कुटुंबासाठी, बरोबर. आणि इथं 125 रुपये 5 व्यक्तीच्या कुटुंबासाठी, म्हणजे प्रति व्यक्ती किती आलं, प्रतिमाह खर्च आहे, प्रतिमाह खर्च. बघा प्रतिमाह खर्च किती आहे, उपभोग्य खर्च किती आहे ग्रामीण भागामध्ये 100 रुपये. 100 रुपये कुणासाठी, 5 व्यक्तीच्या कुटुंबासाठी, आणि 125 रुपये सेम तसंच 5 व्यक्तीच्या कुटुंबासाठी शहरी भागामध्ये. पण मग एका व्यक्तीला किती रुपये आले हो, इथे किती आले, 20 रुपये. एक व्यक्ती प्रतिमाह खर्च किती, 5 व्यक्तीच्या कुटुंबासाठी, मग प्रतिमाह खर्च प्रति व्यक्तीला किती येणार, मग इथं ग्रामीण भागामध्ये 20 रुपये आणि शहरी भागामध्ये 25 रुपये, बरोबर. लक्षात आलं. मग आता यांनी काय केलंय की उपभोग्य खर्चाच्या आधारावर दारिद्र्य ठरवलंय. पण हे उपभोग्य खर्च ठरवताना निकष काय ठरवले बघा मित्रांनो, अन्न हा घटकच गृहीत धरण्यात आलाय. अन्न हा घटक, एकमेव अन्न हा घटकच काय करण्यात आलाय, गृहीत धरण्यात आला. मग काय, आरोग्य आणि शिक्षण हे का गृहीत धरलं नाही, त्यांनी कारण सांगितले. आरोग्य आणि शिक्षण
बघा जिथं महत्त्वाचं आहे तेच लक्षात घ्या मित्रांनो. जनरली विचारलं तर इथंच विचारू शकतात प्रश्न, बाकी कुठं विचारण्यासारखं याच्यामध्ये काही नाही. बघा धनंजय गाडगीळ जो कार्यगट आहे 1962, उपभोग्य खर्च ग्रामीण भागामध्ये 100 रुपये, पण 5 व्यक्तीच्या कुटुंबासाठी प्रतिमाह खर्च 5 व्यक्तीसाठी. पण जर एक व्यक्तीचा प्रतिमाह उपभोग्य खर्च म्हणलं तर 20 रुपये आणि इथं किती 25 रुपये आणि 5 व्यक्तीसाठी 125 रुपये. आता निकष काय सांगितले त्यांनी कशासाठी? उपभोग्य खर्चासाठी. अन्न हा घटकच गृहीत धरण्यात आलेला आहे. ओके, पण आरोग्य आणि शिक्षण हे काय करण्यात आले आहेत? याच्या दारिद्र्य बास्केटमध्ये म्हणजे दारिद्र्याच्या पेटीमध्ये याचा समावेश आरोग्य आणि शिक्षणाचा करण्यात आलेला नाही. का? तर आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च हा काय करते? गव्हर्नमेंट खर्च करते, म्हणून याचा खर्च काय करण्यात आलेला नाही? उपभोग्य खर्चामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. आलं लक्षात मित्रांनो? धनंजय गाडगीळ कार्यगटाबद्दल एवढीच माहिती बघितलात तरी सफिशियंट आहे. धनंजय गाडगीळ कार्यगट 1962चा आहे. उपभोग्य खर्च त्यांनी ग्रामीण भागात 100 रुपये, शहरी भागात 125 रुपये 5 कुटुंबासाठी आणि एका कुटुंबासाठी 20 रुपये आणि इथं 25 रुपये. निकष काय? अन्न घटक गृहीत धरण्यात आलाय, पण आरोग्य आणि शिक्षण याचा समावेश करण्यात आलेला नाही. याच्यावर आजपर्यंत धनंजय गाडगीळ कार्यगटावर प्रश्न आलेला नाही मित्रांनो. आलं लक्षात? मग जर प्रश्न आला असेल मी त्या ठिकाणी बरोबर तुम्हाला सांगेल मित्रांनो. आणि याचा जो वापर आहे तो कधीपर्यंत आपण करण्यात आलेला आहे? 70 पर्यंत याचा वापर केला, 1970 पर्यंत. ओके, मग आता 1900 बघा, आता दुसरा कुठला आहे? अलग कार्यगट. इस्टॅब्लिश कधी झालेला आहे? 1977 ला झालेला आहे. बघा काय? अलग कार्यगट. अलग कार्यगट कधी स्थापन झालेला आहे? 1900. इस्टॅब्लिश कधी झालेला आहे? बघा 1977 ला, बरोबर. आणि रिपोर्ट कधी दिला आहे त्यांनी? 1979 ला. ओके, मग आता अलग कार्यगटाचं इथं काय विचारतात हो? आजपर्यंत या रिपोर्टमध्ये काय विचारले अलग कार्यगटामध्ये? अलग कार्यगटानं काय राष्ट्रीय दारिद्र्य रेषेला राज्य दारिद्र्य रेषा मानलेली आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काय महत्त्वाचं? अलग कार्यगटामध्ये कॅलरी उपभोगाच्या संकल्पनेचा वापर प्रथमतः यांनी केलाय. मग आता कॅलरी उपभोगाचं तुम्हाला सांगितलंय की कॅलरीचा पहिल्यांदा उल्लेख कोणी केलेला आहे? उष्मांकाच्या आधारावर कॅलरीचा कोणी केलेला आहे? दांडेकर व रथ यांनी केलेला आहे 1971 मध्ये. ओके, मग आता कॅलरी उपभोगाच्या संकल्पनेचा वापर करून यांनी काय केलं? आता या रिपोर्टमध्ये काय सांगितलं बघा? कॅलरीचा वापर केला आहे. मग आता कॅलरीचा वापर करून मग ग्रामीण भागामध्ये किती सांगितलंय आणि शहरी भागात किती सांगितलंय मित्रांनो? ग्रामीण भागात किती सांगितलंय? 2400 कॅलरीज. याच्यावर पुन्हा प्रश्न विचारले. असाही प्रश्न विचारलेला आहे की म्हणजे किती एका दिवसाला किती कॅलरीज मिळाले पाहिजे, दैनंदिन किती कॅलरीज मिळाले पाहिजे. नाही मिळाले तर मग तो काय दारिद्र्य समजला जातो, असं प्लॅनिंग कमिशन नुसार समजलं जात आहे. मग कुठले? 2400 कॅलरीज. असाही प्रश्न एक येऊन गेलेला आहे मित्रांनो. बघा शहरी भागामध्ये बऱ्याच वेळेस विचारलाय ग्रामीण भागामध्ये किती कॅलरीजची गरज आहे? 2400 कॅलरीज. असाही प्रश्न आलेला आहे, बरोबर. शहरी भागामध्ये किती कॅलरीजची आहे? बघा 2100 कॅलरीज. मग आता ग्रामीण भागामध्ये एवढे कॅलरीज प्रति व्यक्ती प्रतिदिन काय लागतात? प्रति व्यक्ती प्रतिदिन 2400 कॅलरीज मिळाले पाहिजे आणि नाही मिळाले तर तो काय? BPL. आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज मिळाले पाहिजे, नाही मिळाल्यास तो काय? BPL. पण आता 2400 कॅलरीज मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला किती खर्च येतो मित्रांनो? ग्रामीण भागामध्ये 49.1 रुपये खर्च येतो आणि शहरी भागामध्ये किती खर्च येतो? 56.7 रुपीज. आलं लक्षात मित्रांनो? बघा आता राष्ट्रीय दारिद्र्य रेषेला सर्व राज्याची दारिद्र्य रेषा मांडलेली आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. बघा अलग कार्यगट कधी 77 ला स्थापन झाला, 79 ला रिपोर्ट दिला. हे काही महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की कॅलरीचा वापर करण्यात आलाय. मग ग्रामीण भागामध्ये किती सांगितलंय? 2400 कॅलरीज, त्यासाठी 49 रुपीज. आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज, 56.7 रुपीज. मी जिथं भर देतोय ते पॉईंट महत्त्वाचा असणार आहे आणि तिथं प्रश्न असणार आहेत. आलं लक्षात? बघा आता काय की ग्रामीण भागामध्ये किती सांगितलंय? 2400 कॅलरीज प्रतिदिन त्यांना काय लागणार आहेत? कॅलरीज लागणार आहेत. आणि त्याच्यापेक्षा कमी कॅलरीज मिळाले म्हणजे काय झाला? तो BPL झाला समजायचं. ओके, आणि शहरी भागामध्ये किती? 2100 कॅलरीज एवढी त्यांना काय राहायचं? कॅलरीज मिळाले पाहिजे. ओके, बघा आता धनंजय गाडगीळ कार्यगट आणि अलग कार्यगट, या अलग कार्यगटामध्ये एवढ्याच गोष्टी बघायच्या आणि धनंजय गाडगीळ कार्यगटामध्ये एवढ्या गोष्टी, आणि याच्या बाहेर जनरली मित्रांनो प्रश्न येणार नाही.
आणि राज्यसेवा आपलं STI मेन्सला याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की ग्रामीण भागामध्ये किती कॅलरीजची गरज आहे, बरोबर 2400 कॅलरी याच्यावर STI मेन्सला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर याच्यावर देखील ॲग्रीला वगैरे प्रश्न विचारले 2100 कॅलरीज, बरोबर. बघा लक्षात घ्या मित्रांनो, म्हणून ह्या 2400 आणि 2100 कॅलरीजवर प्रश्न पुन्हा पुन्हा असतात, ते मात्र लक्षात ठेवा. आणि प्रथमतः कॅलरीचा वापर कोणी केलाय सांगितले तुम्हाला मी, दांडेकर व रथ प्रथमतः कॅलरीचा वापर केलाय, बरोबर. दारिद्र्य संकल्पनेचा उल्लेख यांनीच केलाय, बरोबर. कधी 1971 ला. मग 71 ला यांनी मग कॅलरीज किती सांगितले हो, 2250. लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यावर 2 वेळेस ॲग्रीला प्रश्न आलेला आहे. 2250 कॅलरीज ज्या व्यक्तीला मिळत नाहीत तो कोण, BPL, बरोबर. आणि ज्याला मिळतात तो APL, बरोबर. दैनंदिन, आणि त्यांनी ग्रामीण शहरी असा उल्लेख नाही केला, बरोबर. काय सांगितलं की 2250 कॅलरीज ज्या व्यक्तीला दैनंदिन काय मिळतो, उष्मांक कॅलरीज मिळतात, तो काय आहे, BPL आहे, APL आहे. ज्याला मिळत नाहीत तो काय आहे, APL आहे. लक्षात आलं. दांडेकर रत्न सांगितलेलं आहे, बघा लक्षात घ्या, 2250 कॅलरीज. ओके. आता याच्यानंतर लकडावाला कार्यगटाबद्दल आपण माहिती बघणार आहेत. बघा धनंजय कारगिल कार्यगट कळाले आहे, अलग कार्यगट झालेला आहे. त्यानंतर आपलं काय करू आता, त्यानंतर लकडावाला कार्यगट बघू. बघा आता मित्रांनो, लकडावाला कार्यगट, आता लकडावाला कार्यगटानं सेम अलग कार्यगटाच्या सारखे शिफारस वापरलेली आहे. फक्त याचं वेगळं पण काय आहे मित्रांनो, की राष्ट्रीय दारिद्र्य रेषा हे राज्यांच्या म्हणजे दारिद्र्य रेषा सारखी न मानता राज्यांसाठी वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा मानलेल्या आहे. आणि काय केलेलं आहे, दुसरी गोष्ट यांनी काय केलं आहे की राष्ट्रीय लेखासांख्यिकीच्या आकडेवारीच्या आधारावर दारिद्र्याचे मोजमाप बंद करण्याची शिफारस केलेली आहे. म्हणजे काय की राष्ट्रीय लेखासांख्यिकीची आकडेवारी वापरायची नाही, तर आता कुणाची वापरायची, NSSOची वापरायची. म्हणून त्यांनी प्रथमतः URP आणि MRPचा वापर करण्यास सुरुवात केली मित्रांनो. लक्षात घ्या. मग आता अलग कार्यगटाची इस्टॅब्लिश कधी झालेली आहे, 1989 ला. आणि रिपोर्ट कधी दिलेला आहे, 1993. आणि गव्हर्नमेंटने हे स्वीकारले, बघा यांच्या रिकमेंडेशन स्वीकारलेले आहेत कधी, 1997 ला. आणि कधीपर्यंत, 2011 पर्यंत याच्याच रिकमेंडेशननुसार कार्य चाललंय, बरोबर. 2011 पर्यंत यांच्याच रिकमेंडेशन हे केले. आणि 2011 मग कुणाचे स्वीकारले, तेंडुलकरचे स्वीकारले आहेत. लक्षात. म्हणजे सरकारनं कधी 1997 ला रिपोर्ट स्वीकारला, आणि तो कधीपर्यंत यांचा रिपोर्ट होता, 2011 पर्यंत लकडावालाच्याच कार्यगटानुसार दारिद्र्याचं निकष भारतामध्ये मांडण्यात आलेले होते. ओके. त्यानंतर 11च्या नंतर मात्र 11 पासून आतापर्यंत हे तेंडुलकरच आहे, बरोबर. तेंडुलकरच्या याच्यामध्ये दोष, जे तेंडुलकरच्या याच्यामध्ये जे आढळलेले दोष आहेत दूर करण्यासाठी आपण रंगराजन स्थापन केलं होतं. पण रंगराजांना तेंडुलकरपेक्षा अधिक दारिद्र्य दाखवलेलं आहे, म्हणून रंगराजांचं दारिद्र्य स्वीकारलेलं नाही, बरोबर. मग आणून त्याच्यासाठी मग आता काय, पनगडीय अहवाल स्थापन करण्यात आलेला आहे. पनगडीनं काय सांगितलंय की एक वेगळा टास्क फोर्स स्थापन करा आणि रिकमेंडेशन ते त्यांच्या रिकमेंडेशननुसार मग स्वीकारा. अजूनही काही झालेलं नाही. म्हणजे आता सध्या कुणाचं चालू आहे मग दारिद्र्याचं, तेंडुलकरचं चालू आहे, बरोबर. लक्षात. बघा आता लकडावाला कार्यगट वापर 2011 पर्यंत केलेला आहे. बघा आता याचं यांनी वापर कशाचा केलाय, आता बघा राष्ट्रीय सांख्यिकी जे आहे, लेखासांख्यिकीची आकडेवारी. पूर्वी बघा जसं आपण बघितलंय, कुठलं धनंजय कार्यगट आणि अलग कार्यगट या दोन्ही कार्यगटानं राष्ट्रीय लेखासांख्यिकीचीच आकडेवारी वापरलेली आहे, बरोबर. आता मग यांनी काय सांगितलंय, रिकमेंडेशन आकडेवारीनं काय केलं की राष्ट्रीय लेखासांख्यिकीच्या आकडेवारीचा वापर करायचा नाही. मग आता कुणाच्या आकडेवारीचा वापर करायचा, तर NSSOच्या URP MRP जे आहेत, URP MRP यांचा वापर करून काय करायचंय, दारिद्र्य रेषाचं प्रमाण, देशातलं दारिद्र्याचं प्रमाण ठरवायचं आहे, बरोबर. आणि दुसरं रिकमेंडेशन महत्त्वाचं यांनी काय केलेलं आहे की राष्ट्रीय दारिद्र्य रेषेचं विभाजन केलेलं आहे. राष्ट्रीय दारिद्र्य रेषा आणि राज्यांचे वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा ठरवण्याचं यांनी काय केलंय, वेगळं केलंय. बघा लक्षात घ्या, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठल्या की यांनी राष्ट्रीय लेखासांख्यिकीची आकडेवारी बंद करून NSSOच्या आकडेवारीचा वापर केलेला आहे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय की राष्ट्रीय जे दारिद्र्य रेषा आहे त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे, बरोबर. मग आता NSSOच्या कुठल्या रिकॉल पिरियडचा वापर केलेला आहे, कुठल्या URP प्लस MRP. URP आणि MRP या दोघांचा वापर करण्यात आलेला आहे. बरेच जण म्हणतील की सर URPचाच केलेला आहे. राज्यसेवा मेन्स 2013चा प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला कळेल, बरोबर. इथं कन्फ्युजन होऊ नका. बरेच म्हणतील की सर फक्त URPचाच वापर केला आहे, चुकीचा आहे.
बरोबर. URP आणि MRP दोन्हीचाही वापर केलेला आहे. राज्यसेवा 2013चा क्वेश्चन बघितलं लक्षात येईल. आणि याच्या पलीकडे तुम्हाला म्हणाल सर तुम्ही कुठून आणलं हे, तर दत्त सुंदरमचं 397 पेज नंबर बघा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल मित्रांनो. आलं लक्षात? म्हणजे 390च्या समोर कुठल्याही पेजवर बघा. का की तुम्ही म्हणाल की सर 397 म्हणता, तिथं जाऊन बघतो, कारण एडिशन वेगवेगळे असतात. बरोबर. तुमच्याकडे लेटेस्ट एडिशन असेल, त्यामुळे 390च्या समोर कुठल्या एडिशनमध्ये दारिद्र्याच्या टॉपिकमध्ये आहे तिथं बघा, ते लक्षात येऊन जाईल. ओके. URP आणि MRPचा वापर यांनी केलेला आहे. बरोबर. तर बघा आता त्याच्यानंतर दारिद्र्य टोटल यांना किती आढळलेलं आहे? दारिद्र्य 36% दारिद्र्य आढळलेलं आहे भारतामध्ये. कधी? 96-97 मध्ये यांना दारिद्र्य आढळलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये 37.3%, ग्रामीण भागामध्ये किती? 37.3%, आणि शहरी भागामध्ये बघा मित्रांनो 32.4% आढळलेलं आहे. एकूण 36% दारिद्र्य आढळलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये 37.3% आढळलेलं आहे आणि शहरी भागामध्ये 32.4% दारिद्र्य आढळलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल उपभोग्य खर्च किती होता सर? सेम अलग कार्यगटानुसार ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज आणि शहरी भागासाठी सेम यांनी लकडावाल्याच वापरलेला आहे. बरोबर. उपभोग्य खर्च कसा होता? उपभोग्य खर्चाचा जे कॅलरीचा होता तो कॅलरी किती? ग्रामीणसाठी 2400 कॅलरीज आणि शहरीसाठी 2100 कॅलरीज सेम होतं मित्रांनो. बरोबर. आणि या 2400 कॅलरीजसाठी प्रतिमाह किती रुपये खर्च? 49.1 रुपीज अँड 56.7 रुपीज. सेमच खर्च तिथल्यासारखाच यांनी ठेवला होता, वेगळा केला नव्हता. मग या 49.1ला 49 केलं आणि 56 पॉईंटला यांनी काय केलं? 57 रुपीज केलं. बरोबर. दुसरं काही फरक नाही. ओके. एवढा हे कॅलरीज सांगितले, 24 कॅलरी आणि 2100 कॅलरीज. बरोबर. आणि 96-97 पर्यंत त्यांनी काय सांगितलं? 96-97 मध्ये आता याच्यावर प्रश्न विचारला आहे बघा. 96-97 मध्ये ग्रामीण दरमहा किती? आता यांनी 96-97 मध्ये हे कधी सांगितलंय त्यांनी? 1993 मध्ये. बरोबर. हे कधीच आहे? 1993 मध्ये हे सांगितले आहे. आणि 1996-97 मध्ये जे सरकारनं स्वीकारलेलं आहे 96-97 मध्ये, मग 96-97 मध्ये ग्रामीण आणि शहरी थोडंसं वेगळं झालेलं आहे बघा, बदललेलं आहे. ग्रामीणमध्ये किती सांगितलं आहे त्यांनी? 122.60 आणि शहरीमध्ये 158.30 रुपये प्रतिमाह उपभोग्य खर्च. बघा आता लकडावाला कार्यगट स्थापन झाले 1989, रिपोर्ट 1993ला दिलेला आहे. सरकारने यांचा रिपोर्ट कधी स्वीकारला? 1997ला. 97ला स्वीकारला. ते कधीपर्यंत उपलब्ध होतं? 2011 पर्यंत यांच्याच आधारे देशामधल्या दारिद्र्य रेषेचं प्रमाण निश्चित झालं होतं. बरोबर. मग लकडावाला कमिटीनं काय केलं आहे वेगळं रिकमेंडेशनमध्ये, की लकडावाला कमिटीनं राष्ट्रीय लेखा सांख्यिकीची आकडेवारी बंद करा, त्या जागी NSSची आकडेवारी वापरा. मग NSSच्या आकडेवारीचा त्यांनी वापर केलाय. कुठला? URP आणि MRP याच्या रिकॉल पिरियडचा वापर केलाय. बरोबर. हा राज्यसेवा मेन्स 2013ला प्रश्न आलेला आहे बघा. आणि उपभोग्य खर्च त्यांनी 93ला काय सांगितलंय? ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज, 49 रुपीज आणि 57 रुपीज. आणि 96-97 मध्ये मात्र ग्रामीणसाठी 122.60 रुपये आणि शहरीसाठी 158 रुपये, 158.30 रुपये. ओके. एवढ्याच गोष्टीवर प्रश्न याला तर येऊ शकतो मित्रांनो, याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. बरोबर. मग त्या अलग कार्यगटापेक्षा वेगळं काय आहे, की राष्ट्रीय दारिद्र्य रेषा जे आहे, राष्ट्रीय दारिद्र्य रेषा, त्याचं काय केलं? विभाजन करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट कुठली करण्यात आलेली आहे? पूर्वी राष्ट्रीय लेखा सांख्यिकीची आकडेवारी वापरायची, आता NSSची आकडेवारी वापरायला सुरू करण्यात आली. काय? NSSची, URP आणि MRP. ओके. लकडावाला कार्यगट कळाला असेल मित्रांनो. त्यानंतर बघा त्यानंतर आपण आता सगळ्यात महत्त्वाच्या समितीकडे येत आहोत. तेंडुलकर समिती खूप महत्त्वाची आहे. याच्यावर बरीच प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत. कुठल्या? सुरेश तेंडुलकर यांच्या कमिटीवर. आता आपली कुठली महत्त्वाची आहे? सुरेश तेंडुलकर खूप महत्त्वाचे आहे. सुरेश तेंडुलकर समिती बघा महत्त्वाचं, इतकं महत्त्वाची आहे ही कमिटी की या कमिटीच्या आत्तापर्यंत याच कमिटीची आकडेवारी आपण वापरतो. बरोबर. बघा आता हिचं स्थापना कधी झालेली आहे मित्रांनो? स्थापना आता मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला या कमिटीची व्यवस्थित लिहितो बघा मित्रांनो, खूप महत्त्वाची आहे. सुरेश तेंडुलकर समिती
आता बघा इस्टॅब्लिश कधी झालेले आहे, डिसेंबर 2005 बरोबर, आणि रिपोर्ट कधी दिलेला आहे 2009. याच्यावर प्रश्न आलेले आहेत कधीची आहे, म्हणजे 2005ला स्थापन झालेली कुठली कमिटी आहे, तेंडुलकर, असाही प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 2009ला शिफारशी करणारी कुठली समिती आहे, तेंडुलकर, असाही प्रश्न आलेला आहे. आणि हिचे जे रिकमेंडेशन आहेत कधी सरकारने कधी स्वीकारले, 2011 मध्ये स्वीकारलेले आहेत, गव्हर्नमेंटनं स्वीकारले बरोबर, लक्षात घ्या. 2011 पासून आतापर्यंत त्यांचेच आहेत, हे महत्वाचं आहे बरोबर. अथवा सुरेश तेंडुलकर समिती स्थापना डिसेंबर 2005 मध्ये, रिपोर्ट 2009 मध्ये दिलेला आहे आणि 2011 मध्ये गव्हर्नमेंटने स्वीकारले आहे. 2011 पासून आजपर्यंत त्यांचीच स्वीकारले आहेत, आता रंगराजन पॅनलचे वगैरे स्वीकारलेले नाहीत. मग आता तेंडुलकर समितीनं वेगळं काय सांगितलेलं आहे बरोबर, की तेंडुलकर जी समिती आहे सुरेश तेंडुलकर कमिटी, सुरेश तेंडुलकर कमिटीनं काय सांगितलंय बघा. आता बघा तेंडुलकर समितीचे महत्त्वाचे रिकमेंडेशन काय आहेत, मी जे आता बोलतोय ते खूप महत्त्वाचं आहे बघा, लक्षात घ्या मित्रांनो. मग आता कुठल्या शिफारशी महत्त्वाच्या आहेत यांच्या, काय सांगितलं यांनी, की पूर्वी जे आपण काय बघत होतो, लकडावाला कमिटी असेल, अलग कार्यगट असेल, धनंजय काडगीळकर असेल, काय सांगितलंय, कॅलरीज उपभोग्य सांगितलं होतं बरोबर. यांनी काय सांगितलंय, कॅलरीचा उपभोग सोडून टाका. कॅलरीच्या द्वारे काय करायचं नाही बरोबर. जणू काय पॉवर्टी लाईन म्हणजे हंगर लाईन आहे, जणू काही असंच करीत धरताय, असं त्यांचं म्हणणं होतं बरोबर. पॉवर्टी बास्केटमध्ये फक्त कॅलरीचाच उपभोग धरणं चुकीचं आहे बरोबर. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, पॉवर्टी लाईन म्हणजे जणू काही हंगर लाईन आहे असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे पहिली रिकमेंडेशन काय, कॅलरी उपभोग सोडून टाका, कॅलरीचा काय करू नका, कॅलरीद्वारे कॅलरीचा उष्मांक आधारे धरू नका. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं रिकमेंडेशन महत्वाचं, आरोग्य व शिक्षण. आता आरोग्य आणि शिक्षण या व्यक्तिगत खर्चाचा समावेश, म्हणजे खाजगी खर्चाचा समावेश कशामध्ये केलाय, यांच्या पॉवर्टी बास्केटमध्ये समावेश केलाय बरोबर. पॉवर्टी बास्केटमध्ये पूर्वी काय होतं, आतापर्यंत पॉवर्टी बास्केटमध्ये आजपर्यंत काय होतं मित्रांनो, अन्न या घटकाचा समावेश करायचं. आरोग्य आणि शिक्षण हे सरकार खर्च करतंय म्हणून आरोग्य आणि शिक्षणाचा समावेश करायची नाही. पण आता आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च कोण करतंय, आपलं आरोग्य आणि शिक्षणाचा समावेश कोणी केलाय, सुरेश तेंडुलकर कमिटीनं. म्हणून आरोग्य आणि शिक्षणाचा समावेश केलाय म्हणून पूर्वीपेक्षा दारिद्र्य काय वाढलंय असं समजलं जातंय. पण आरोग्य आणि शिक्षणाचा समावेश व्यक्तिगत खर्चामध्ये कोणी केलाय, सुरेश तेंडुलकर कमिटीनं केलेला आहे. याच्यावर खूप वेळेस प्रश्न विचारलाय मित्रांनो, राज्यसभेला असेल, STI मेन्सला असेल, खूप वेळेस प्रश्न विचारलाय. आरोग्य आणि शिक्षण व्यक्तिगत खर्चाचा समावेश काय करण्यात आलेला आहे, याचा आरोग्य व्यक्तिगत खर्चाचा समावेश काय करणार, पॉवर्टी बास्केटमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे, आरोग्य आणि शिक्षणाचा. कॅलरीचा उपभोग सोडून टाका असा प्रश्न हे केलेला आहे त्यांनी. URP ऐवजी MRPचा वापर बघा. आता यांनी काय केलंय, URP ऐवजी MRPचा वापर केलेला आहे. पण काय सांगितलं त्यांनी, URP ऐवजी MRPचा वापर केलाय, पण काय सांगितलंय, वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळा संदर्भ कालावधी आपण वापरू शकतो. काय सांगितलं इथं, की URP ऐवजी MRPचा वापर, पण वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळं काय करू शकतो, संदर्भ कालावधी, हे जे संदर्भ कालावधी रिकॉल पिरियड वगैरे वेगवेगळ्या संदर्भ कालावधी वापरू शकता असा प्रश्न आपला असा त्यांनी रिकमेंडेशन केलेलं आहे. आता दारिद्र्याखालील कुटुंब कसं ठरवावं, उपभोग्य खर्चाच्या आधारे ठरवावे असं सांगितले. आता दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, आता दारिद्र्य रेषेखालील कुटुंब कसं ठरवायचं, सुरेश तेंडुलकरनं कसं सांगितलं की दारिद्र्य रेषेचं कुटुंब हेच कुटुंब आहे, उपभोग्य खर्चाच्या आधारावर दारिद्र्य रेषेचं कुटुंब ठरवायचं, कॅलरीच्या आधारावर नाही, उपभोग्य खर्चाच्या आधारे. उपभोग्य खर्चाच्या आधारे दारिद्र्य रेषेचं काय करायचं, दारिद्र्य रेषेचं कुटुंब, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, कोणतं कुटुंब दारिद्र्य रेषेखालील आहे कसं ओळखायचं, उपभोग्य खर्चाच्या आधारे, की याला एवढं उपभोग्य खर्च करू शकते का, 446 रुपये हा मंथली मिळू शकतो का, नाही.
BPL. लक्षात. बघा आता URPUG काय वापरलाय, MRPचा वापर केलाय, पण काय सांगितलंय, वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे काय वापरायचे, संदर्भ कालावधी वापरू शकतो. बरोबर. आणि कॅलरीचा उपभोग सोडून टाका. आरोग्य आणि शिक्षण या व्यक्तिगत खर्चाचा समावेश कशामध्ये केलाय, पॉवर्टी बास्केटमध्ये करण्यात आलाय. बरोबर. सुरेश तेंडुलकर समिती खूप महत्वाची आहे. लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता बघा तेंडुलकर तज्ञ गटाने एनएसएसच्या वेगवेगळ्या काय केलेलं आहे की जो याचे आकडे म्हणजे सर्वेक्षण अहवाल आहेत, जे फेऱ्या आहेत, वेगवेगळ्या फेऱ्याच्या आधारावर त्यांनी काय केलेलं आहे की रिकमेंडेशन आकडेवारी त्यांनी काढलेली आहे. बरोबर. कुठले 61वी फेरी, 66वी फेरी आणि 68वी फेरीच्या आधारे एनएसएसच्या त्यांनी काय केले आहेत की देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे आणि ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, शहरी दारिद्र्याचं प्रमाण किती आहे आणि टोटल दारिद्र्य किती आहे, याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न मात्र विचारलेला आहे मित्रांनो. बघा आता आपण ते बघू. बघा लक्षात ठेवा, सुरेश तेंडुलकर कमिटीमध्ये कॅलरी उपभोग्य सोडून द्यायला सांगितलंय. आरोग्य आणि शिक्षण व्यक्तिगत खर्चाचा समावेश पॉवर्टी बास्केटमध्ये केलेला आहे. पुन्हा सांगतोय, URPUG MRPचा वापर केलेला आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंब उपभोग्य खर्चाच्या आधारे ठरवावं असं सांगितलंय. आणि दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना देखील कोणी सांगितलंय, यांनी सांगितलंय. बघा लक्षात घ्या, दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना कोणी केलेली आहे, सुरेश तेंडुलकर कमिटीनेच केलेली आहे. दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना, एवढी सगळी महत्त्वाची पॉईंट्स आहेत. याच्यानंतर आपण आता दारिद्र्य जे NSSOच्या वेगवेगळ्या फेरीच्या माध्यमातून 61वी फेरी असेल, 66वी फेरी असेल, 68वी फेरी असेल, त्याच्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण कसं असते याच्या आकडेवारीवर निश्चितरित्यानं प्रश्न विचारलेले आहेत. तो राज्यसभा मेन्सला असो, STIला असो, प्रश्न वेगवेगळे विचारले आहेत. याच्यावर तर या रिकमेंडेशनवर अनेक प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. मी शिकवून झाल्यानंतर तुम्ही कुठलाही प्रश्न सोडवा, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. पण व्हिडिओ ऐकताना मात्र पॉज न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्याच वेळेस तुम्हाला हा पॉईंट कव्हर होईल. लक्षात आलं मित्रांनो. बघा आता त्यानंतर आता NSSOच्या फेरीनुसार दारिद्र्याचं काय तेंडुलकरनं सांगितलंय त्याच्यानुसार बघूत. बघा मित्रांनो, बघा NSSOच्या 61वी, 66वी व 68व्या फेरीनुसार देशातील दारिद्र्याचं प्रमाण किती आहे. बघा देशातील दारिद्र्याचं प्रमाण बघा आता 61वी फेरी, नंतर 66वी फेरी, त्यानंतर काय 68वी फेरी. बरोबर. आता 61वी फेरीचा वापर कधी करण्यात आला, 4-5च्या आकडेवारीसाठी 2004-5, 66वी फेरी 2009-10 आणि 68वी फेरी 2011-12. बरोबर. मग आता आपण काय करू की 4-5ची आकडेवारी, 9-10ची आकडेवारी आणि 11-12ची आकडेवारी मित्रांनो लक्षात घ्या. मग आता ग्रामीण दारिद्र्य किती होतं 4-5ला, शहरी दारिद्र्य किती होतं आणि टोटल दारिद्र्य किती होतं. बरोबर. आता ग्रामीण दारिद्र्याचं बघा, आता ग्रामीण दारिद्र्यामध्ये ग्रामीणसाठी यांनी प्रतिमाह उपभोग्य खर्च किती सांगितलं होतं. बघा पहिला आपण प्रतिमाह उपभोग्य खर्च सांगू आणि कंसामध्ये मी त्यांचं प्रमाण किती होतं ते सांगतो. बघा 446.68 रुपये, 446.68 रुपये. बरोबर. त्यानंतर बघा 578, आता हे लक्षातच ठेवावं लागणार आहे मित्रांनो. लक्षात आलं. हां. आणि देशात दारिद्र्याचं प्रमाण 37.2% आणि इथं 41.8% आणि 25.7%. आता 66व्या फेरीनुसार बघा, 66व्या फेरीनुसार मित्रांनो ग्रामीण भागामध्ये 673 रुपये, 673 रुपये प्रतिमाह उपभोग्य खर्च 673 रुपये आणि शहरी भागामध्ये किती 960 रुपये. याच्यावर प्रश्न जास्तीत जास्त प्रश्न इथं विचारले आहेत मित्रांनो. या आकडेवारीवर कुठं विचारले आहेत, इथं जास्त विचारलेले आहेत. बरोबर. या आकडेवारीवर विचारले आहेत किंवा ह्या आकडेवारीवर विचारले आहेत, मोठ्या प्रमाणात इथं विचारले आहेत. पण टोटल देशामधलं दारिद्र्य मात्र प्रत्येक विचारले आहे. 4-5 मध्ये टोटल भारतातलं दारिद्र्य किती आहे 37.2% आणि याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर. लक्षात घ्या. त्यानंतर 29.8% देशामध्ये टोटल दारिद्र्य आढळलेलं आहे बघा. आणि ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण किती होतं 33.8% आणि
20.9%. आता 11-12 मध्ये बघा दारिद्र्याचं जे आहे 68 फेरीनुसार दारिद्र्याचं 816 रुपये, ग्रामीण भागामध्ये 816 रुपये आणि शहरी भागामध्ये 1000 रुपये. आणि 816 रुपये म्हणजे ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य सांगितले त्यांनी? ग्रामीण भागामध्ये किती सांगितले? 25.7% आणि शहरी भागामध्ये 13.7% आणि एकूण किती सांगितलंय? 21.9%. लक्षात बघा आता मित्रांनो की हा जो दारिद्र्याचं प्रमाण आहे ह्याच्यावर प्रश्न आलेला नाही आजपर्यंत, बरोबर. पण इथं प्रश्न मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. बघा प्रश्न काय की 37 पॉईंट म्हणजे देशामधले 61व्या फेरीनुसार म्हणजे सुरेश तेंडुलकर कमिटीनुसार 2004-5 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती होतं? 37.2%. याच्यावर प्रश्न आलेले आहे. 66वी फेरी किती टक्के आहे देशातलं टोटल दारिद्र्य? 29.8%. याच्यावर प्रश्न आलेले आहे. याच्यावरही एक वेळेस प्रश्न आलेला आहे, पण याच्यावर प्रश्न आलेला नाही. आणि 21.9% याच्यावर मात्र प्रश्न आलेला आहे. लक्षात बघा आता म्हणजे देशामध्ये 4-5 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे? बघा ग्रामीण दारिद्र्य प्रतिमाह प्रति उपभोग्य खर्च किती येणार आहे? 446.68 रुपये. याच्यावर मी का भर देतोय? राज्यसेवा मेन्सला 2 वेळेस प्रश्न आलेला आहे मित्रांनो आणि फॉरेस्टला 1 वेळेस प्रश्न आलेला आहे. 446.68 रुपये आणि शहरी भागामध्ये 578.8 रुपये आणि ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण 41.8% होतं. कधी? 4-5 मध्ये 61व्या फेरीनुसार NSSच्या. बघा त्यानंतर शहरी भागामध्ये 25.7% दारिद्र्य होतं आणि एकूण दारिद्र्याचं प्रमाण 37.2% होतं. तसंच 66व्या फेरीनुसार, बरोबर, 66व्या फेरीनुसार बघा 2009-10 मध्ये टोटल दारिद्र्याचं प्रमाण किती होतं? 29.8%. या 29.8% वर राज्यसेवेच्या मेन्सला आणि STI मेन्स 2013-2014 कंटिन्युअसली प्रश्न आलेला आहे मित्रांनो. जनरली याच्यावर एकच वेळेस आलेला आहे, पण याच्यावर जास्तीत जास्त वेळेस आलेला आहे. बघा म्हणजे सुरेश तेंडुलकर कमिटीनुसार देशामध्ये 2004-5 मध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण 41.8%, शहरी दारिद्र्याचं प्रमाण 25.7% आणि टोटल दारिद्र्य 37.2%. नंतर 66व्या फेरीनुसार 2009-10 मध्ये सुरेश तेंडुलकरनुसार ग्रामीण दारिद्र्य 33.8% आणि शहरी दारिद्र्य 20.9%, एकूण दारिद्र्य 29.8%. 68व्या फेरीनुसार 25.7%, 13.7% आणि एकूण दारिद्र्य 21.9% 2011-12 नुसार. कशानुसार? सुरेश तेंडुलकर कमिटीनुसार. आणि याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात मित्रांनो. हा तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. किमान हे तरी गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे 446 असेल 578 असेल हे मात्र लक्षात ठेवावं लागेल. बघा 400 आणि 2 200 600 एक एवढं लक्षात ठेवा आकडा. 4 आणि 2 6 येतं, इथं 6 आणि 2 8 येतं, लक्षात घ्या. त्यानंतर बघा इथं एवढं जरी गोष्टी लक्षात आले तुम्हाला हा 4 हा 6 आणि हा 8 एवढं लक्षात आलं तरी तुमचे काय होतील? प्रश्न सुटतील. बघा मित्रांनो आता इथं तुम्हाला खाली काय लक्षात ठेवण्यासारखं वेगळं नाही, बरोबर. त्यानंतर मात्र इथं बघा 41, त्यानंतर काय 33 आणि 25 म्हणजे काय 4 3 2 असंही लक्षात ठेवू शकता, बरोबर. आणि इथं मात्र तुम्हाला तसं लक्षात ठेवायसारखं काही नाही, म्हणजे लक्षात ठेवावंच लागणार आहे. 90% नाही. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही असं सांगितलं तिथं आल्यानंतर वेगळंच आलेलं आहे. 673 जवळजवळचे पर्याय आलेले आहेत. जेवढं ॲक्युरसी असेल तेवढा फायदा. ठोकताळे कुठेही काम देत नाहीत, लक्षात. म्हणून जेवढं तुमची ॲक्युरसी असेल तेवढा फायदा इथं होणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा लक्षात घ्या आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट फक्त राहिलेला आहे माझा, फक्त तेवढा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. एक्स्ट्रा पॉईंट्स फक्त लक्षात ठेवा. बघा आता काय महत्त्वाचं आहे बघा. आता याच्यामध्ये 61वी फेरीनुसार 2004-5 मध्ये सर्वाधिक दारिद्र्य कुठल्या राज्यात होतं? ओरिसा. ओरिसामध्ये सर्वाधिक दारिद्र्य होतं, बरोबर. म्हणजे 4-5 मध्ये 61व्या फेरीनुसार सुरेश तेंडुलकरनुसार सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण कुठं होतं? ओरिसामध्ये. मग आता याच्यामध्ये कुठं होतं? बिहार. दारिद्र्य लोकसंख्या ओरिसा आणि इथे कुठे आहे? बिहार आहे. आणि इथं काय आहे? लोकसंख्येमध्ये 68व्या फेरीनुसार 2011-12 मध्ये UP हे लोकसंख्येमध्ये आहे. आणि प्रमाणात जर म्हणलं तर प्रमाणात कोण आहे? छत्तीसगड आहे. छत्तीसगड आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. 2011-12 नुसार लोकसंख्या UP मध्ये सर्वाधिक बिहार इथं आणि इथं ओरिसा. 4-5 ओरिसा, 9-10 बिहार आणि 11-12 काय? UP. याच्यावरही प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळं याच्यावर लक्ष द्या. टोटली तुमचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्या बाहेर जनरली प्रश्न येत नाही. यांच्या सूत्रानुसार दारिद्र्याचं मोठ्या प्रमाणात घट. आता बघा यांच्या सूत्रानुसार दारिद्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली.
प्रमाणात घट कारण काय त्याचं उच्च विकास दर आणि मनरेगावरील वाढीव खर्च या दोन कारण आहेत. उच्च विकास दर आणि मनरेगावरील वाढीव खर्च यामुळं मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे की आता बऱ्याच आता काय म्हणलं जातं की याच्यावर अजून एक दुसरा प्रश्न विचारला जातो सुरेश तेंडुलकर मध्ये. सुरेश तेंडुलकरचं तो जर 11-12चं दारिद्र्य किती सांगितलं 21.9%. याच प्रमाणामध्ये जर रंगराजन पॅनलचं दारिद्र्य बघितलं तर दारिद्र्य प्रमाण काय आहे जास्त आढळलेलं आहे. का तर त्यांनी काय वापरलेलं आहे एमआरपीचा वापर यांनी वापरलेला आहे. त्यांनी एमएमआरपीचा वापर केलेला आहे आणि एमएमआरपीचा वापर केल्यामुळं काय झालेलं आहे दारिद्र्याचं प्रमाण रंगराजांचं वाढलेलं आहे आणि तेंडुलकरचं मात्र दारिद्र्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर आता लक्षात घ्या सुरेश तेंडुलकर पुन्हा सांगतो इस्टॅब्लिश डिसेंबर 2005 मध्ये झालेले आहे. रिपोर्ट 2009 मध्ये दिलेला आहे आणि सरकारनं 2011 मध्ये स्वीकारलेला आहे. आजपर्यंत त्यांचेच अहवाल आहेत बरोबर. सुरेश तेंडुलकरच्या कमिटीनुसार रिकमेंडेशन सगळ्यात महत्वाचे कुठले कुठले आहेत बघा. तर कॅलरीचा उपभोग सोडून टाका असं सांगितले आहे. आरोग्य आणि शिक्षण यांचा पॉवर्टी बास्केटमध्ये समावेश करा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर युआरपी ऐवजी त्यांनी एमआरपीचा वापर केलेला आहे. पण काय सांगितलंय की वेगवेगळ्या वस्तू गटासाठी काय केलं आहे वेगवेगळे संदर्भ कालावधी गृहीत धरले जातील. त्यानंतर त्यांनी दारिद्र्य भोवयाची संकल्पना त्यांनीच मांडलेला आहे आणि दारिद्र्य कुटुंब कसं ओळखायचं तर उपभोग्य खर्चाच्या आधारे दारिद्र्याचं ओळखायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एनएसएसओच्या त्यांच्या 61 आणि 66-68च्या फेरीनुसार त्यांचं टोटल दारिद्र्य आपण बघितलं 37.2%, 29.8% आणि 21.9% या महत्वाचे आहेत. याच्यानंतर आपण काय करू की आता सुरेश तेंडुलकर कमिटीचे रिकमेंडेशन बघू. सुरेश तेंडुलकर